उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातली ही जी लढाई आहे ती एक प्रकारे राजाचा मुलगा आणि नेता जो कार्यकर्त्यांच्यातून निर्माण होतो या दोघांच्या मधली ही लढाई आहे। मागच्या 60 वर्षांचा शिवसेनेचा इतिहास बघितला तर एक गोष्ट लक्षात येते की बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना निर्माण केली त्यावेळेला त्यांच्याबरोबर मनोहर जोशी, प्रमोद नवलकर यांच्यासारखे जे नेते होते ते पहिल्या फळीचे नेते आता राहिले नाहीत। आता मग दुसऱ्या फळीचे जे नेते होते त्या नेत्यांच्या मध्ये एकनाथ शिंदे, राज ठाकरे यासारख्या नेत्यांची किंवा नारायण राणे यांची नावं येतात। यातले अनेक नेते आता शिवसेनेसोबत नाहीत। राज ठाकरे जरी घरातले असले तरी पहिल्यापासून ते राजकारणात सक्रिय होते, त्यामुळे ते अनेक कार्यकर्त्यांना प्रत्यक्षात ओळखत होते, कार्यकर्त्यांच्या सोबत होते, त्यामुळे अनेक कार्यकर्ते ते घेऊन बाहेर पडले। राहिले एकनाथ शिंदे हे शेवटपर्यंत शिवसेनेसोबत होते आणि या सगळ्या काळात जेव्हा उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात अवतरले त्याच्या अगोदरपासून या सगळ्या लोकांनी राजकारणामध्ये संघर्ष केलेला होता। त्यावेळेला त्यांनी आपल्या ओळखी पाळखी अनेक लोकांशी संबंध या सगळ्या गोष्टी जोडून ठेवलेल्या होत्या आणि याच गोष्टींचा याच रॅपोचा फायदा एकनाथ शिंदेंना आज देखील होतोय। आता जे 6 खासदार फुटलेत हे 6 खासदार देखील या एकनाथ शिंदेंच्या बरोबरच संघर्ष केलेले यांचाच सारखा काळ बघितलेले सगळे नेते आहेत। आणि या सगळ्या जर काळाचा विचार केला तर एकनाथ शिंदे जेव्हा मंत्री होते, आमदार होते, खासदार होते या सगळ्या काळात त्यांनी या लोकांच्या बरोबर कधी एकत्र बसून त्यांनी कोणता कार्यक्रम केला असेल किंवा त्यांच्यासोबत बसून त्यांना एखादी मदत केली असेल, या सगळ्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी एक रॅपो जमवला आणि या सगळ्या रॅपोचा उपयोग करून पडद्यामागून त्यांनी सूत्र हलवली। खरं तर त्यांना हे जर करायला गो अहेड अगोदर मिळाला असता तर तो त्यांनी 2024 मध्येच केला असता किंवा 25 मध्येच केला असता, ते इतका वेळ थांबलेच नसते। मग नेमकं एकनाथ शिंदेंनी हे कसं काय केलं? 6च्या 6 खासदारांना 9 पैकी 6 खासदारांना कन्व्हिन्स करणं हे अवघड असतं, पण तरी त्यांनी ते कसं घडवून आणलं हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। 2024 ची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतरच एकनाथ शिंदेंनी या गोष्टीचा विचार केला होता की त्यांचे जे 7 खासदार होते त्यामध्ये आणखी खासदारांची भर टाकायची। त्यासाठी त्यांनी ऑपरेशन टायगरचा प्लॅन केलेला होता, पण त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना अशा कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला होता, कारण त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं वाईट जनमत तयार झालं असतं। पण जेव्हा डिलिमिटेशनचं जे परिसीमनाचं विधेयक होतं ते लोकसभेत पारित झालं नाही, त्यानंतर बीजेपीनं देखील या गोष्टी सिरियसली घेतला आणि आपण सगळ्यांनीच बघितलं की कशा पद्धतीनं आपचे खासदार फुटले, टीएमसीचे खासदार फुटले आणि आता ऑपरेशन टायगरमुळे शिवसेनेचे खासदार देखील फुटले। पण 2024 नंतर लगेचच काही दिवसातच शिवसेनेचे काही खासदार ऑलरेडी एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आले होते। एकनाथ शिंदेंनी ही गोष्ट पूर्णपणे सोडून दिलेली नव्हती, त्यांनी या गोष्टीची जबाबदारी त्यांचे केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या प्रताप जाधव यांना दिलेली होती। त्यामुळे प्रताप जाधव यांनी काही खासदारांना ऑलरेडी तयार करून ठेवलं होतं आणि या खासदारांच्या पैकी सर्वात पहिले होते संजय जाधव। संजय देशमुख, भाऊसाहेब वागचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर हे चौघे पहिल्यापासून तयार होते मागच्या वर्षीपासून शिंदे सेनेत जाण्यासाठी, पण तरी देखील ही गोष्ट घडवून आणली गेली नव्हती, त्यासाठी थोडा वेळ जायला लागला। आणि या सगळ्यांच्या बरोबर एकनाथ शिंदेंचं देखील अगोदरपासून चांगलं रिलेशन असल्यामुळे या सर्वांनी एकनाथ शिंदेंच्यावर विश्वास ठेवला आणि 4 खासदार असताना ही गोष्ट करणं जवळजवळ अशक्य होतं, कारण जर पक्षांतर बंदीचा कायदा लागू व्हायचा नसेल तर 6 खासदार कमीत कमी असणं गरजेचं होतं, कारण 9 खासदार आहेत, 9 पैकी 6 म्हणजे 2/3 होतात आणि त्यामुळे 6 खासदार झाल्याशिवाय हा पक्ष फोडता येत नव्हता किंवा हे खासदार फोडता येत नव्हते, त्यामुळे सगळ्यांना फक्त गप्प बसवण्यात आलं होतं। आणखी 2 खासदारांची जी तयारी होती त्याची जबाबदारी स्वतः एकनाथ शिंदेंनी आपल्या अंगावर घेतली आणि त्यांनी हे डिलिमिटेशनचं विधेयक जेव्हा संमत झालं नाही त्यानंतर पुढच्या 2च महिन्यात ती घडवून आणली। कशी ते सांगतो। या मधल्या काळात श्रीकांत शिंदे यांनी एक काम केलं, कारण ते लोकसभेत होते, लोकसभेत त्यांच्यासोबत जे उद्धव ठाकरेंचे खासदार होते ते त्यांच्या संपर्कात होते आणि त्यांनी त्यांना व्यवस्थितपणे बांधून ठेवलं आणि उरलेल्या काळात मग एकनाथ शिंदेंनी ओमराजेंना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू केला। या मधल्या काळात आणखी काही घटना घडल्या, त्या म्हणजे महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या, ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। या सगळ्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे गटाचा अक्षरशः धुव्वा उडाला। या निवडणुकांमध्ये ओमराजेंचे किंवा अनेक खासदारांचे अनेक कार्यकर्ते पराभूत झाले, त्यांना कुठेही जागा मिळाली नाही, कुठेही निवडून आले नाहीत। या सगळ्या गोष्टींच्यामुळे स्वतः ओमराजे देखील नाराज होते आणि याशिवाय अनेक इतर नेते, आमदार, खासदार देखील नाराज होते। आता ओमराजेंना मग गळाला लावायचं असेल तर एकनाथ शिंदे जेव्हा 2019 ते 22 या काळामध्ये मंत्री होते किंवा 2014 ते 2022 या काळात मंत्री होते, त्या संपूर्ण काळामध्ये जेव्हा त्यांच्याकडे मंत्रालय होतं त्यावेळेला ओमराजेंशी त्यांचा जवळचा संबंध यायचा
आणि त्यामुळे ओमराजेंशी त्यांचे पर्सनल रिलेशन्स अत्यंत चांगले होते. जरी ते राजकीयदृष्ट्या वेगवेगळे असले तरी या वैयक्तिक नात्याच्या बाबतीत एकनाथ शिंदेंनी नेहमीच ओमराजेंना जवळ ठेवलेलं होतं. आणि एकनाथ शिंदेंनी स्वतः फोन करून जेव्हा ओमराजेंना ही गोष्ट सांगितली आणि त्यांना सांगितलं की आपण अशा प्रकारे एक प्रकारे वेगळ्या गटामध्ये सामील होऊ शकता आणि ही जी सगळ्यात सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे ती पूर्णपणे बदलू शकते. तुमचा जो आजकाल पराभव होतोय ह्यो पूर्णपणे बदलू शकतो. शिवाय धाराशिवच्या राजकारणामध्ये जे ओमराजे एकटे पडत जात होते किंवा त्यांचं स्थान कमकुवत होत होतं, राणा जगजितसिंग पाटील जे बलवत्तर होत होते, त्याचबरोबर पवनराजे निंबाळकर खून खटल्याचा जो निकाल लागणार होता, या सगळ्या गोष्टींच्यामुळं ओमराजेंना देखील असं वाटत होतं की धाराशिवच्या राजकारणात जर टिकायचं असेल, मजबूत राहायचं असेल तर सत्ताधारी पक्षाबरोबर राहिलं पाहिजे. आणि एकनाथ शिंदे पर्सनली त्यांच्याबरोबर रिलेशनमध्ये असल्यामुळं आणि त्यांना स्वतःहून ते गळ घालत असल्यामुळं ओमराजे देखील या गोष्टीसाठी तयार झाले. आता 5 खासदारांची तयारी झाल्यावर राहिले 6वे खासदार. 6वे खासदार हे मुंबईतले असल्यामुळं संजय दिना पाटील यांना वळवून शिवसेनेच्या शिंदे गटात आणणं जवळजवळ अशक्य होतं, कारण ते मुंबईमध्येच होते, ठाकरेंच्या जवळचे होते, कारण त्यांना इतर अनेक गोष्टींचा विचार करावा लागणार होता मुंबईत असल्यामुळं. पण तरी देखील संजय दिना पाटील इतर अनेक कारणांनी जरी नाराज असले तरी ते डायरेक्टली यायला तयार नव्हते. या मधल्या काळात एक गोष्ट घडली. संजय दिना पाटील यांच्या पत्नीचा अपघात झाला. या अपघातामध्ये त्या गंभीररित्या जखमी झाल्या आणि हॉस्पिटलाइज्ड होत्या बऱ्याच दिवस. या काळात शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे गटाचा, उद्धव ठाकरे सोडून द्या, त्यांच्या गटाचा एकही नेता संजय दिना पाटलांच्या पत्नीला बघायला हॉस्पिटलमध्ये गेला नाही. पण यावेळी स्वतःची जी वैयक्तिक नाती आहे ती अत्यंत काळजीपूर्वक जपणारे आणि स्वतःकडे आता एकनाथ शिंदेंच्याकडे महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद आहे, तरी देखील त्यांनी वेळात वेळ काढून संजय दिना पाटलांच्या पत्नीची हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली आणि तिथं जाऊन त्यांनी त्या गोष्टीसाठी वेळ दिला आणि अशा गोष्टींच्यामुळे एक बॉन्ड मजबूत होत असतो. आणि यानंतर पुन्हा राजुल पाटील नावाची जी त्यांची मुलगी आहे ती सध्या नगरसेवक आहे. त्या नगरसेवक मुलीला भविष्यात आपण आमदार करता येईल या गोष्टीचा विचार देखील एकनाथ शिंदेंनी संजय दिना पाटलांना बोलून दाखवला आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम दिसायला लागला. काही दिवसांनी एकनाथ शिंदेंनी मग संजय दिना पाटलांना सांगितलं की 5 खासदार तयार आहेत, तुम्ही जर आलात तर 6 खासदार होतील, तुम्ही बंडाला तयार आहात का? संजय दिना पाटील या सगळ्या गोष्टींच्यामुळे भारावलेली देखील होते आणि ते ऑलरेडी नाराज देखील होते. त्यामुळे तेही तयार झाले आणि अशा पद्धतीनं 6 खासदारांचा गट तयार झाला, ज्यांनी 16 तारखेला मग विमानानं दिल्लीला प्रवास केला आणि दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी ते लेटर आता ओम बिर्लांकडे सबमिट देखील केलेलं आहे. ओम बिर्लांच्याकडे लेटर दिले, त्यामध्ये त्यांनी सरळ म्हटलंय की शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस बरोबर ज्या पद्धतीचं रिलेशन ठेवतोय, कदाचित आम्हाला असं वाटतं की उद्या भविष्यात हा शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होईल की काय, त्यामुळे आम्हाला या पक्षापासून लांब राहायचं आहे. या गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या. या गोष्टी खऱ्या असतील खोट्या असतील नंतरची गोष्ट आहे, पण हे पर्सनल रिलेशन्स जे एकनाथ शिंदेंनी जपले, ज्या पद्धतीनं त्यांनी प्रत्येक नेत्याला स्वतःहून विचारपूस केली किंवा त्यांना आधार दिला, या सगळ्या गोष्टींच्यामुळे, याच पर्सनल गोष्टींच्यामुळे एकनाथ शिंदेंनी या सगळ्या उद्धव ठाकरे गटावर मात केलेली आहे. या अगोदरच्या बंडात देखील, या बंडात देखील ते जिंकलेत, याचं हे कारण आहे. हीच गोष्ट उद्धव ठाकरेंना करता आली असती, पण उद्धव ठाकरे एक प्रकारे मातोश्रीमध्ये बसून संपूर्ण महाराष्ट्र चालवण्याचा प्रयत्न करतायत, जे जवळजवळ अशक्य आहे. या अगोदर बाळासाहेब ठाकरेंनी ही चूक केली नव्हती. बाळासाहेब ठाकरे जेव्हा ऍक्टिव्ह होते तेव्हा महाराष्ट्र ते पिंजून काढत होते. अगदी महाराष्ट्रच काय, ते बेळगावमध्ये देखील जात होते. अशा अनेक गोष्टी या महाराष्ट्रात घडलेल्या आहेत. शिवसेना खरी कोणाची हा प्रश्न नंतरचा आहे. या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्र काही वर्षात देईल, त्या काही वर्षांची आपण वाट बघूया. पण आज 19 जून आहे. आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्तानं शिवसेनेला त्यांच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.